राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इर्शादभाई जहागीरदार हे गरीब, गरजू व अनाथ विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे जात व धर्म न बघता सर्व धर्म समभाव पद्धतीने मदतीचा हात पुढे करून वह्याचे वाटप करतात, असा अनोखा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले। शहरातील हिरेभवन येथे सालाबादप्रमाणे यावर्षी देखील अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इर्शादभाई जहागीरदार यांच्या स्वखर्चाने मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात विविध शाळेचे हजारो विद्यार्थी उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार, मदत व पुनर्वसन माजी कॅबिनेट मंत्री अनिल भाईदास पाटील, आमदार अमळनेर हे होते। कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून जयदीप जोगेंद्र कवाडे, शिवाजीराव गर्जे, लतीफभाई तांबोळी, सूरज चव्हाण, प्रशांत दादा कदम, सुनील मगरे, वसीम बोरहान, संध्या सोनवणे हे उपस्थित होते। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, माजी सभापती किरण नाना शिंदे, माजी कृषी सभापती किरण पाटील, महिला जिल्हाध्यक्ष संजीवनी गांगुर्डे, अभिलाषा रोकडे, कुणाल पवार, रवींद्र आप्पा आघाव, सुमित पवार, जावेद बिल्डर, महेंद्रदादा शिरसाट, जया साळुंखे, निखिल पाटील, डॉक्टर सरफराज अन्सारी, गणेश जाधव, उमेश महाले, अभिजित देवरे, आनंद सैंदाणे, पूजाताई खडसे, जयेश पाटील, राजेंद्र चौधरी, रईस काजी आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन व विशेष सहकार्य कैलास चौधरी यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। हर कुंबे हर घर के नाश में अपनों का हाथ बताते, ही पार्टी माझं घर आहे, माझं कुंभ आहे, माझी फॅमिली आहे आणि त्याचे नाश मध्ये अपनों का ही हाथ बताते हैं। हर घर कुंबे के नाश में अपनों का ही हाथ बताते हैं। हम पे वो लोग, हमारे बारे में वो लोग बोलते हैं जिनके दामन में धागे। तर अशा लोकांपासून पक्षाने थोडं सावधान राहायला पाहिजे। कोण खाली काम करतो, कोण काय करते हे बघायला पाहिजे। दादा एवढीच विनंती आहे। आणि येणारा काळ, आज ज्यांच्या वाढदिवसासाठी आपण इथं थांबलोय, अजितदादांच्या वाढदिवसासाठी आपण आलोय, मी तुम्हाला सांगतो आमची दुसरी पिढी दादांबरोबर, माझ्या वडिलांनी दादांबरोबर एवढं काम केलंय आणि हे दादांनी स्वतः डोळ्यात 4 वेळेस सांगून गेले। तर ही आमची दुसरी पिढी काम करतेय आणि आम्ही दादांकडून काय प्रेरणा घेतली, ही गोष्ट मी दादांकडून शिकलो, याचा मला अभिमान आहे। आणि मी तुमच्या समोर सांगतो की हो 3 गोष्टी काय आहे। तर पहिला 1 नंबरची गोष्ट, किती मोठा नुकसान झालं सुरेशांना, राजकीय नुकसान किती मोठं झालं तरी खोटं बोलायचं नाही, कुणाला फसवायचं नाही। तुला पद देतो, हे देतो, जे बोललं ते करायचं, पण कुणाचे पाठीमागे एक बोलायचं, तोंडावर एक बोलायचं, हे धंदे करायचे नाही। हे दादांकडून मी शिकलो आणि मला त्याचा अभिमान। बाई आपल्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना सालाबादाप्रमाणे एक मदतीचा हातभार आणि दुसरी गोष्ट शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचं काम आणि उपक्रम अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त सातत्याने आपल्या माध्यमातून केला जातो। मी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने, खानदेशाच्या वतीने खास करून तुमचं कौतुक करतो, आभार मानतो की हा उपक्रम तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने राबवता। मला अभिमान वाटतो ज्या पद्धतीने अजितदादांचा आदर्श ठेवून अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त या स्वरूपाचे उपक्रम राबवणं आणि एक प्रकारे सगळ्या विद्यार्थ्यांना एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करायचा। पण इर्शादभाई पुढच्या वर्षापासून आपल्याला वह्या वाटपाबरोबर अजून एक उपक्रम राबवला पाहिजे। जरी तुम्ही परदेशातून शिकून आलेले असले तरी सुद्धा गाव पातळीवरती शिक्षण आपल्याला योग्य पद्धतीने मिळालं पाहिजे, त्याला ताकद दिली पाहिजे, विद्यार्थ्याला ताकद दिली पाहिजे। म्हणून वाढदिवसाचं, अजितदादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण सगळे मिळून हा प्रयत्न आणि उपक्रम राबवत असतात। पण माझी आपल्याकडे एक अपेक्षा आहे की आता संध्याने या ठिकाणी सांगितलं की आम्ही बिकट परिस्थितीमधलं शिक्षण घेत घेत पुढे जातोय आणि बिकट परिस्थितीमध्ये शिक्षण घेत असताना अनेक अडथळे आम्हाला येत असतात। मग कधी ऍडमिशनची अडचण येते, ऍडमिशनची अडचण झाली तर त्याच्यानंतर शिक्षण त्या ठिकाणच्या फीची अडचण येते,
चांगलं कॉलेज चांगली शाळा कदाचित मिळत नसते, पण कोणत्याही शाळेमध्ये गेलं तर ते शिक्षण हे शिक्षणच असतं, ते विद्यार्थ्याला शिकावं लागतं. म्हणून पुढच्या काळामध्ये आपण जर का या कार्यक्रमासोबतच पुढच्या 8 दिवसामध्ये जे काही आता पुढच्या 8 दिवस राहत जातील पुढच्या वर्षापासून, त्यामुळे त्या ठिकाणी आलेल्या विद्यार्थ्यांना एक प्रकारचं कुठलं ना कुठलं कोचिंग, त्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून त्यांना असलेलं मार्गदर्शन हे जर का आपण द्यायला सुरुवात केली तर ती आणखी एक पुढचं आपलं पाऊल असणार आहे की विद्यार्थ्यांना मार्गदर्शन